13ची का? थोडं कमी जास्त काही? हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व मस्त असाल। मी दीक्षा म्हणजेच प्रथमची आई तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे ना खूप जास्त कामं होती, कारण की उद्या आहे ना मला सुवासनी जेवण घालायचं होतं। त्यामुळे आजच मला खूप सारी पूर्वतयारी अशी करून ठेवायची होती। सुरुवात मी इथं कोथिंबीर पासून केलेली होती, निसून ठेवत आहे जेणेकरून उद्या फक्त आहे ना काढली, चॉप केली आणि वापरली असं करायचं होतं। आणि तुम्हाला सांगते, हे जे काम आहे ना निवडायचं किंवा भाज्या निसायच्या, ते जे काही अशी निवडायची काम असतात ना, ते मला अजिबात आवडत नाही। माझ्या मते तरी हे जे काम आहे ना खूप जास्त टाइम टेकिंग तर आहेच, पण खूप जास्त बोरिंग देखील आहे। मी काय करते, पालेभाज्या जर खायच्याच असेल ना तर मी अशा वेळेस आणते ज्यावेळेस माझ्या सासूबाई किंवा माझी आई घरी असेल। एरवी मी पालेभाज्या आणतही नाही, कारण की माझ्याकडे एवढा टाइमही नसतो आणि प्रथम मला एक बसनीनं भाजी निवडू सुद्धा देत नाही, आणि निवडलेली असली तर ती पूर्ण घरभर करतो। तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ना तर तुम्ही नक्कीच रिलेट करू शकाल। तर त्याच्यानंतर आहे ना मी इथे थोडीशी किचनची क्लिनिंग करायला घेतलेली होती। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ध किचन ऑर्गनाइज केलेलं दाखवलं होतं, पण बाकीचं थोडंसं किचन माझं राहिलेलं होतं, त्याच मी इथं डिक्लटरिंग वगैरे करत होते। तसंही उद्या सुवासनी जेवण मला घालायचं आहे, त्याची ही तयारी मला इथं करायची होती। म्हणजे जे काही ताटा, प्लेटा किंवा वाट्या, ग्लास जे लागतील ते मला काढून ठेवायची, घासून ठेवायची होती, जेणेकरून उद्या मला वापरायला। आणि जे काही भांडे मी वापरत नाही ते भांडे मला ठेवून द्यायची होती, कारण की जितके भांडे वरती असेल ना तितकाच जास्त पसारा देखील होतो आणि कामही वाढतो। आता इथेच बघा, माझ्याकडे ना 4 पॅन आहेत वेगवेगळ्या साइजेसचे। आय थिंक सो संसाराला एवढं काही लागतही नाही, एक पॅन जरी असला तरी पर्याप्त होतो, पण गरज बघा ना, हाऊस किती माझी गांजते इथं। लिटरली खरं सांगायचं ना तर यातले जे पॅन आहे ना, मी अक्षरशः कधी कधी वापर करते यांचा। एरवी मी फक्त स्टेनलेस स्टीलची कढईच वापरत असते, त्यामुळे म्हटलं की हे जे पॅन आहेत ना व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवेल। पण काय ना, मला कुकिंगच्या व्हिडिओसाठी हे लागतच असतात, त्यामुळे ठेवून देणं असं काही भागही नाही, त्यामुळे वरतीच ठेवायचंय, त्यामुळे ऑर्गनाइज करून ठेवेल। एखाद दिवशी मी तुमच्यासोबत यांचा जो डिटेल व्हिडिओ आहे ना, माझ्याकडे कोणकोणती भांडी आहे याचा सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू शकते, इतके माझ्याकडे भांडी आहेत। इथे मला हा रॅक आवरण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी लागून गेलेला होता, आणि मी आता आशा करते की हे रॅक असाच राहावा, कारण की ना माझ्याकडून खूप जास्त मेस क्रिएट होतो। तर तो तर रॅक आवरून झाला। त्याच्यानंतर हा जो कॉर्नर होता ना, हा मी ना आल्यापासून ना असा व्यवस्थित असा ऑर्गनाइज केलेला नव्हता, म्हटलं याला देखील ऑर्गनाइज करून घ्यावा। कारण फक्त एवढंच होतं इतकी स्वच्छता साफसफाई करण्याचं, कारण की सुवासनी जेवण घालायचं आहे। घरात जितके छान अशी स्वच्छता ठेवण्यात येतील तितकं चांगलं वाटतं, त्यामुळे माझ्याकडून कोणताही कोपरा असं सुटायला नको म्हणून मी स्वच्छता करत होते। लागल्या हातीनं मी ही कांद्यांची ट्रॉली देखील व्यवस्थित ऑर्गनाइज करून घेतली। हे तरी अर्धेच कांदे इथे मी स्टोअर केलेले आहे, बाकीचे ना वेगळ्या याच्यामध्ये मी स्टोअर केलेले आहे। हे कांदे जेव्हा मी आवरायला घेतले ना, त्यावेळेस मला आठवलं की जे बाकीकडे दुसरीकडे जे स्टोअर केलेले कांदे आहेत ते देखील मला एकदा हाताखालून घालावे लागतील। तर ठीक आहे, आत्ता तरी हे मला काम गरजेचं होतं, त्यामुळे हे आवरून घेतलं पहिले। त्यासाठी मी काय केलं, या ट्रॉलीमध्ये ना असा आहे ना मी पेपर टाकत असते, जेणेकरून जर एखादा कांदा खराब जरी झाला ना, त्याच्यामुळे खालच्या ज्या ट्रॉलीमध्ये जे कांदे असतील ना ते खराब होणार नाही। आणि काय होतं, कधी कधी कांदा इतका जास्त खराब होऊन जातो की त्याचा आहे ना अक्षरशः खराब वास तर येतोच, त्याचं पाणी देखील पडायला लागतं खराब, त्यामुळे ना ते होऊ नये फरचीवरती, त्यामुळे ना असा पेपर मी टाकत असते। इथे ना मी जे खराब कांदी होती ते फेकून दिली, आणि जी काही कांदी होती जी लवकरच खराब होण्याच्या मार्गावर आहे ती मी वरती काढून ठेवली होती, जेणेकरून नेक्स्ट वापरामध्ये ते वापरायला येऊन जाईल। अशा 2 याच्यामध्ये मी कांदे स्टोअर केले, आणि एक जी पाटी होती ना ती मी अशीच खाली ठेवली होती, कारण की याच्यामध्ये मला कांदे किंवा बटाटे किंवा लसूण असे स्टोअर करायचे होते। लसूण आता सध्या तर काही अवेलेबल नव्हतं माझ्याकडे, त्यामुळे लसूण स्टोअर नाही केलं यामध्ये, फक्त बटाटे होते ते इथे मी व्यवस्थित स्टोअर करून दिले। बटाटे मी इथं स्वच्छ धुवूनच इथं स्टोअर केलेले आहे, कारण की त्याच्यावरती ना बाजारातून आल्यानंतर ना त्याच्यावरती चाचणं असे फिरायचे, त्यामुळे एकदा याला नळाखालून काढलं आणि मग वाळून यामध्ये स्टोअर केलेला आहे। लागल्या हातीनं हा जो खालचा शेल्स आहे ना, हा देखील मी ऑर्गनाइज करून घेतला।
हा शेल्स मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, तुम्हाला नेक्स्ट टाइम हा हमेशा डिक्लटर दिसेल. कारण की हा जो एरिया आहे ना खालचा, हा प्रथमच्या हाताखाली येतो आणि ज्यावेळेस तो किचन मध्ये खेळतो ना, तर ही सर्व भांडी खाली येतात. त्यामुळे ना हा मी असाच ऑर्गनाइज करत होते, जेणेकरून मला पटकन आवरता येईल अशी भांडी मी इथं ठेवलेली होती. आता हा जो शेल्स आहेत ना माझ्याकडे, हा मी मिशोवरून मागवला होता. याच्यामध्ये ना मी वेगवेगळे जे कंपार्टमेंट आहे ना, ते वेगवेगळ्या वस्तूंसाठी ऑर्गनाइज केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तू अशी का बरं याला ठेवत आहे, तर काय होतं, प्रथम आहे ना ड्रॉवर इझिली ओपन करून घेतो, तर मी असं स्टोअर करते जेणेकरून त्याला ओपन करायला अवघड जाईल. असं केल्याने काय होतं, त्याला ना ओपन करताच येत नाही ते. आणि जर मी व्यवस्थित सरळ ठेवलं ना, तो लगेच ओपन करतो, त्याच्यातल्या सर्व वस्तू बाहेर असतात. तर त्यामुळे मी याला असं स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर मग माझी आज आहे ना दुपारची भांडी अशीच उरलेली होती, ते इथं मी स्वच्छ करून घेतली. लागल्या हाती जी पितळाची भांडी होती ते देखील मी इथं स्वच्छ करून घेतली, कारण की उद्या यांचं काम मला खूप जास्त लागेल. त्यामुळे ही भांडी चमकणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इथे ना मी फक्त किचन ओट्यावरती ही भांडी असं वाळवायला ठेवून दिलेली होती. त्यानंतर आहे ना मी माझं बाकीचं सर्व घर आवरलं आणि एकदा आहे ना झाडून घेतलं. आणि ना झाडून घेणं ना हा आहे ना गेम चेंजर आहे, माहिती का. तुम्हाला खरं सांगते, झाडून घेतल्यानंतर घर इतकं स्वच्छ दिसतं की नाही, असं वाटतं 50% काम आपली इथंच संपलेली आहे. आता एवढीच कामं आवरता मला 3 ते 3:30 झालेली होती. त्याच्यानंतर आहे ना मला इथं लिस्ट करायची होती, काय मला लागणार आहे काय नाही. तर सर्वात आधी मी प्लॅन केलं की मला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. त्याच्यानंतर मला लागणारं साहित्य काय काय लागणार आहे ते मी पहिले लिहून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यातनं सॉर्ट आउट केलं की काय आणायचं आहे, किती प्रमाणात आणायचं आहे हे लिहून घेतलं. त्याच्यानंतर जेवणाचा मेनू काय ठेवायचा आहे, त्याच्यासाठी काय लागणार आहे हे सुद्धा मी लिहून घेतलं. आणि नंतर आहे ना मी फायनल एक रिझल्ट देण्यासाठी ना एक रफ ड्रॉइंग काढते ताटाची. त्या ताटामध्ये मला काय काय मेनू ठेवायचा आहे, कसं मी डिझाईन करणार आहे हे सुद्धा मी रफ स्केचमध्ये काढत असते. तर असं काहीतरी माझं प्लॅनिंग असतं. एखाद दिवशी मी तुम्हाला माझ्या डायरीचं ते प्लॅनिंग नक्कीच शेअर करेन. तर अशा प्रकारे मी काही प्लॅनिंग करत असते. तुम्हाला खरं सांगते, हे जे प्लॅनिंगचे टिप्स आहेत ना माझ्याकडनी, हे तुम्ही नक्की फॉलो करा. एका आदल्या दिवशी तुम्ही ना हे प्लॅन करून घ्या, लिहून काढा. मेन म्हणजे इमॅजिन करून काहीही होत नाही. लिहून काढलं ना मग आपल्याला एकदम क्लिअर होतं. पण इमॅजिन करून जर केलं ना आपण, तर हे अजिबात क्लिअर होत नाही असं मला तरी वाटतं बरं का. मी ठरवते ना की मी करणार आहे, मनात मी लिस्ट करून ठेवते, मला हे करायचं, ते करायचं, हे करायचं, हे आणायचं, ते आणायचं, काहीही होत नाही. पण ते जर मी ना लिहून ठेवलं ना तर मग मला लगेच कळतं. आणि बाहेरची जी सामान आणायची लिस्ट आहे ना ती मी फोनमध्ये करून घेते एकदम फायनल झाल्यानंतर. आणि फोनमध्ये मी नोट करून घेते आणि बाहेर गेल्यानंतर ते फोन चेक करून मी ते सामान घेऊन येत असते. तर इथे ना संध्याकाळचे 4 ते 4:30 झाले होते आवरायला. मी तर स्वतःला आवरून घेतलं आणि मार्केटमध्ये निघाले होते, कारण की मला सामान आणायचं होतं, ते पण मलाच करायचं होतं आज. मिस्टर काही घरी नव्हते त्यामुळे. आणि इथे मी आज मार्केटमध्ये गेलेले होते. डिसाईड केल्याप्रमाणे मला ना इथे पिशव्या, बॅग सगळं बघायचं होतं. अजून दुसरा कलर नाही, मोठे आहे, सगळ्यात कमी छोटीच आहे. अच्छा, ठीक आहे. तिची 11 रुपये बघू. अजून बघू. बरीच बार्गेनिंग करून मग सामान खरेदी करून आणलेलं होतं आज मी. पहिले मला अजिबात बार्गेनिंग करता येत नव्हतं, पण आता मला बऱ्यापैकी बार्गेनिंग करता येते असं मी 2-3 जणांकडून ऐकलं देखील आहे. त्यामुळं असा कॉन्फिडन्स आलाय की हा आपण करू शकतो म्हणून. तर घरी आल्यानंतर ना सर्वात आधी ना मी हा ड्रेस चेंज केला, कारण की ना कम्फर्ट झोन खूप महत्वाचा आहे घरातल्या कामासाठी तरी, असं मला वाटतं बरं का. आवरून सावरून आणि चांगल्या कपड्यांमध्ये ना किचनचं काम माझ्याकडून तरी अजिबात होत नाही. ते खराब होण्याची मला खूप जास्त भीती वाटते. आता इथे ना मी ना दूध वगैरे घेऊन आले होते, कारण की मी डिसाईड केलं तर उद्याचा मेनू वगैरे तर खीर बनवायची होती मला. तर आजच रात्री मी इथं दूध वगैरे तापून ठेवलेलं होतं आणि उद्याची जी बहुतांश कामे मी कमी करण्याचा प्रयत्न करत होते इथे, जसं की दूध तापून ठेवणं, हिरवी मिरचीचं पेस्ट करून ठेवणं. पण ते काही मला नंतर लक्षात राहिलं नाही, ते विसरून गेलते मी. पण लिस्टमध्ये होतं बरं का. जोपर्यंत दूध वगैरे तापत होतं तोपर्यंत मी हे जी पितळी भांडी होती त्यातलं बराचसं पाणी इथं निथळून गेलेलं होतं. त्यामुळे यांना स्वच्छ असं पुसून घेतलेलं. नाहीतर हे जर पुसले नाही ना तर उद्या सकाळी यांना ना असे डाग पडले असते काय. त्यामुळे यांना पुसून घेणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि हा जो शेव करण्याचा जो सोऱ्या आहे ना, हा मला खूप छान आणि पितळाचा आहे, त्यामुळे एस्थेटिक लुक येतो घरामध्ये. त्यामुळे मी असा डेकोर पीस म्हणून याला वापरत असते. तर मार्केटमधून आहे ना मी ओटीचं सामान वगैरे घेऊन आलेले होते. तर इथे मी प्लॅन केल्यासारखं सर्व साहित्य वगैरे घेऊन आलेले होते.
लिस्ट केलेली होती, नोट केलेली होती, त्यामुळे ना कोणतंच सामान मी विसरलेले नव्हते. एका परातीमध्ये हे मी एकत्रित करून ठेवलं होतं, जेणेकरून ज्या वेळेस यांना पॅक करायची वेळ येईल तर काही विसरायला नको. ते मी एका साईडला ठेवलं आणि नंतर मी इथं स्वयंपाकाची तयारी करत होते. तर स्वयंपाकामध्ये आज सिंपल असा खिचडीचा मेन्यू होता. खिचडी ना माझ्या मिस्टरांना मला दोघांनाही खूप आवडते, त्यामुळे ना खिचडी आम्ही 12ही महिन्यामधून ना 300 दिवस तरी खाऊ शकतो असं मी तुम्हाला सांगू शकते. तर खिचडी इथं बनवून घेतली मी. आणि कसं आहे माहिती का, खिचडी ना पटकन होते, कमी पसारा होतो आणि मेहनतही जास्त लागत नाही, लक्षही द्यायचं काम लागत नाही. आता इथे ना लकीली माझ्याकडून दूध सांडता वाचले. इतका जास्त हार्ट अटॅक आलेला होता ना मला की विचारूच नका. दूध जरी तर सांडलं असतं ना तर मला परत जाऊन दूध आणावं लागलं असतं, परत तापवा, परत थंड होण्याची वाट बघावी लागली असती. पण लकीली ते तसं काही पसारा झाला नाही. आता इथे ना खिचडी वगैरे शिजून झालेली होती. मिस्टरांची वाट बघायची इथं काम चालू झालेलं होतं. तोपर्यंत म्हटलं चला मेथीची भाजी इथं निसून घ्यावं. सगळ्यात कंटाळवाणी काम परत एकदा मला फेस करावं लागलंय, सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला. त्यामुळे थोडासा पश्चाताप होत होता. पण काय ना, देवीला नैवेद्यासाठी ना इकडे मेथीची भाजीचा खूप जास्त मान असतो. म्हणजेच देवीला तुम्ही पंचपक्वानाचा नैवेद्य द्या, पण जर ही भाजी नसेल ना तर ते कमी राहतं असं म्हणतात इकडे. त्यामुळे मेथीची भाजी इथं कंपल्सरी होती. तर मेथीची भाजी निवडण्यासाठी मला कमीत कमी 1.5 तास लागलेला होता उठता बसता करण्यामध्ये. त्याच्यानंतर ना इथे मी ओटी भरायचं सुद्धा ठरवलं होतं. तर ओटी भरण्यासाठी ना मी व्यवस्थित अशा छानशा पिशव्या घेऊन आलेल्या होत्या, अशा पोटली सारख्या. आणि ह्या खूप छानही दिसतात. अक्षरशः मला या ना 55 रुपयाला पडलं होतं, म्हणजे एक बॅग मला 11 रुपयाला पडलेली होती. तर साहित्यही मी घेऊन आलेले होते. आता फक्त यांना असेंबल करायचं काम इथं बाकी होतं. आणि या ज्या पोटल्या आहेत ना, या खूप छान अशा ट्रेंडी पण दिसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सुवासिनींना ना असा पसाराही वाटत नाही. फक्त बॅग कॅरी करा आणि त्यांना ना त्यांचं सर्व सामान घेऊन जाता येईल. काय होतं ना, याच्यामध्ये गहू धान्य वगैरे देतो ना, तर ते नेताना ना खूप जास्त फजिती होत्या. त्यामुळे यावेळेस मी असं प्लॅन केलं की यांना अशी पोटली वगैरे देऊन मस्तपैकी अशी मी ओटी भरेल म्हणून. तर इथे मी ना ओटी भरण्याचं काम करत होते. तर यामध्ये ना सुवासिनीचा एक तरी जो श्रृंगार असतो ना तो द्यावा लागत असतो. तर इथे ना मी मेहंदीचा कोन दिलेला होता. काही ठिकाणी बांगड्या देतात किंवा सिंदूर देतात. मी इथे ना अशी मेहंदीचा कोन दिलेला आहे. मला असं वाटलं की ठीक आहे, काहीतरी वापरात येईल. बांगड्या वगैरे सहसा मापाच्या नसतात, त्यामुळे ते वापरात येत नाही. आणि कुंकू कोणी कोणी वापरतं, कोणी कोणी नाही वापरत. त्यामुळे म्हटलं की चला आपण आहे ना मेहंदीचा कोन देऊया, जेणेकरून वापरलं नाही वापरलं कधी ना कधी तरी वापरात येईल. त्यामुळं श्रृंगाराचा साज म्हणून मी इथे ना मेहंदीचा कोन ठेवलेला होता. आणि हे जे काम करताना ना मला खूप छान असं वाटत होतं, कारण की ना एक्साइटमेंट होती मला याची की मी करणार. आणि मला असं काही काम करायला ना अजिबात कंटाळा येत नाही. तर इथे मी सर्व पोटली अशी भरून घेतलेल्या होत्या. 5च होत्या ना. आणि देवीसाठी मी वेगळं काहीतरी आणलेलं होतं, ते उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. एवढी कामं करेपर्यंत मला 11 वाजलेली होती. पण ना उद्या खूप जास्त काम होती, त्यामुळे ना मला कमीत कमी काम उद्यासाठी ठेवायची होती. तर दूधही इथे थंड झालेलं होतं. आणि केळी मी ना असं एक फळ देण्यासाठी आणलेली होती. केळी मी काय ओटीसोबत पॅक केलेली नव्हती, कारण की त्याचा डाग वगैरे लागला असता. त्यामुळं उद्या मी याला जसं आपण ओटी देऊ ना त्याच्यासोबत एक 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 असं डिस्ट्रीब्यूट करून देईल. त्यानंतर व्यवस्थित असा किचन ओटा याची क्लिनिंग करून घेतलेली होती मी. इथे ना मिस्टर अजून जेवायला आलेले नव्हते, त्यांना थोडंसं काम होतं. त्यामुळे हा जो कुकर आहे मी तसाच ठेवलेला होता. आणि उरलेली जेवढी काही भांडी होती ना ती मी इथेच घासून घेतलेली होती. लिटरली सांगते, इथं 11:30 वाजेपर्यंत मी इतके थकलेले होते ना, खूप जास्त थकलेले होते. अक्षरशः मला ना झोप येत होती खूप जास्त. आणि इथं बघा माझा मुलगा, मी जेवढं आवरलं होतं ना तेवढं सर्व यानं पसारा करून ठेवलेला होता. आणि आता माझ्यामध्ये अजिबात एनर्जी नव्हती हे आवरण्यासाठी. पण किचन ओटा मात्र मी आवरून घेतलेला होता. आणि जे हे खालचा पसारा आहे ना हे उद्या मी आवरून घेईल. चला तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. आता आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा मंडळी.